जा सांगितलं मी. तुम्ही तुम्ही साहेबांवर इतका गंभीर आरोप कसा करू शकता स्वानंदी? माझे माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे साहेब दैवत आहे. आज मी जो काही आहे ना, मुळात आत्ताही तुरुंगाच्या बाहेर जो आहे ना, तो साहेबांमुळे. आणि मला मान्य आहे या प्रकरणात माझा काही संबंध नव्हता, पण साहेबांवर आरोप होऊन त्यांना अटक झाली असते, त्यांचं नाव खराब झालं असतं तर ते चाललं नसतं. मला याआधी कधी असं होऊ दिलं नाही, इथून पुढे होऊ देणार नाही. कुठल्याही संकटाला साहेबांसमोर जाण्याआधी मणीचा सामना करावा लागेल. मणी सर अहो सॉरी बस, प्लीज प्लीज, मला आता या विषयावर नाही बोलायचंय. आपल्या घरात माईक लावला असं म्हणालात तुम्ही. आपल्या घरातलं बोलणं ऐकतात साहेब चोरून. स्वानंदी, किती घाणेरडा आरोप आहे हा. आणि तुम्ही केला कुठलाही पुरावा नसताना. स्वानंदी, मी साहेबांविरुद्ध कधीच काही ऐकून घेणार नाही, कोणीही असू दे. स्वानंदी, मणी, काय झालं? तुम्ही दोघे इतके सिरियस का आहात? नाही नाही, सिरियस कुठे. कसा आहेस तू? तब्येत किती खराब झाली बघ तुझी. तुरुंगात काय खायलाही मिळालं नसेल ना. आता घरी आलायस ना, स्वानंदीच्या हातचं भरपूर जेव आणि तब्येत पुन्हा पहिल्यासारखी करायची, कळलं? आम्ही दोघी खूप टेन्शन मध्ये होतो. झोप लागत नव्हती रे. शिवाला नुसता घोर लागला होता. कधी तू घरी येशील आणि तुला बघ. आता तुला पाहिलं ना. पण काय रे, आल्यानंतर तुला साधा फोनही करता येत नाही? तसं नाही मॅडम, मी गंमत केली माहितीये मला. आता तू आलायस ना, आता तुला भेटले ना, आता बरं वाटलं मला. पण तुला सांगू, तुला सोडवण्यासाठी स्वानंदीने जे प्रयत्न केलेत ना, त्यासाठी तुला स्वानंदीचे आभार मानायला हवे. खरं तर आभार मी सुद्धा मानायला हवे. थँक्यू मणीला सुखरूप घरी आणल्याबद्दल. स्वानंदी मॅडम, साहेबांमुळे मी सुटलोय. साहेबांनी त्यांची ताकद आणि त्यांची लोक कामाला लावली आणि मला तुरुंगातून बाहेर काढलं. मी आता जो बाहेर आहे तो साहेबांमुळे. नाहीतर माझं सुटणं अशक्य होतं. महत्वाचं काय की तुझा दोष नसताना सुद्धा तुला पोलिसांनी अटक केली. अरे समजा तुला तुला शिक्षा झाली असती तर हा किती मोठा अन्याय झाला असता तुझ्यावर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुझी चूक नसताना पोलिसांनी साधी चौकशी सुद्धा केली नाही आणि तुला अरेस्ट केलं. मॅडम, आता मी सुटलोय ना, बाहेर आलोय ना, घरी आलोय ना. टेन्शन घेऊ नका बरं आता. हा, आणि तुम्हाला भेटायला यायचं तर आता उशीर झालाय म्हणून, नाहीतर उद्या हॉस्टेलला येऊन तुम्हाला भेटणारच होतो. पण तुम्ही आता येऊन माझ्या सरप्राईजवर पाणी फिरवलं. पण मॅडम, थँक्यू. तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ना, ते सहसा कोणी करत नाही. तुरुंगात असताना तुम्ही 2-3 वेळा घरचं जेवण घेऊन आलात. बरं वाटलं मॅडम. फेड आहेस का तू? अरे आपल्या आईला, आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणतं का रे कधी? हा, मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले. स्वानंदी, तयारी कर, जेवायला वाटते. स्वानंदी, तुला काय वाटलं? दीड दमडीची पोर तू आणि एक खासदार सरपोतदाराला मात देशील तू? अरे मोठमोठी लोक आली, प्रयत्न करून गेले, पण थकले सगळे.
काही निघून गेले, काहींना आम्ही पाठवले वरती. मला तर वाटलं होतं तुला अक्कल असेल, तू माझ्याशी टक्कर घेण्याचा प्रयत्न करणार नाहीस. तुला समजवण्याचा आम्ही प्रयत्न केला, तू समजशील असं आम्हाला वाटलं होतं, पण नाही. मणीला, आमच्या मणीला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत होतीस तू. आम्ही केव्हाच तुला माझ्या मार्गातून दूर केला असता, पण नाही. कारण तुझ्या पोटामध्ये आमच्या वंशाचा दिवा आहे ना. कसं झालं जेवण? मॅडम, शंकाच नाही की तुमच्या आजचं जेवण चांगलं होणार नाही. कमाल झालंय. पण मॅडम, तुम्ही पण जेवा ना. नाही नाही, मी जेवून आले. तुम्ही दोघं किती दिवसांनी एकत्र जेवायला बसलात ना. स्वानंदी, मणीला एक घास भरू. काय झालं? नाही, नको नको मॅडम. माझं पोटही भरलंय आणि मला झोपायचंय. मी आवरतो. अरे पण जेवण तर. काय झालं स्वानंदी? हा असा का गेला जेवणाबद्दल? दमले असतील ना म्हणून गेले. नक्की ना? हो मॅडम, सगळं ठीक आहे. काय होणार आहे? मणी सर, तुम्ही उपाशी झोपल्यावर माझ्या घशाखाली घास तरी कसा उतरेल? तू जेव ना.